नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे आंबेघर गावातील तो निंबाळकर वाडा. मित्रांनो, ही कथा थोडी मोठी असल्याने 2 भागात विभागली गेली आहे. या कथेचे एकूण 2 व्हिडिओज आहेत. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, प्रत्येक जुन्या घराला स्वतःचा एक इतिहास असतो आणि त्या इतिहासात अशा काही गोष्टी दडलेल्या असतात ज्यांचा उल्लेख घरातील मोठी माणसं पुढच्या पिढीसमोर कधी कधी करत नाहीत. काही आठवणी सांगितल्याने मन हलकं तर होतं, पण काही आठवणी अशा असतात की जर त्यांना उजाळा दिला तर वर्षानुवर्ष शांत असलेलं काहीतरी पुन्हा जागृत होतं. म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी काही खोल्यांना कुलपं लावलेली असतात, काही वस्तू जमिनीखाली पुरल्या असतात आणि काही नावं कायमची विसरून जाण्याचा प्रयत्न केला असतो. पण माणसाच्या स्वभावात एक गोष्ट अशी असते जी कोणत्याही कुलपापेक्षा जास्त शक्तिशाली असते, आणि ती म्हणजे उत्सुकता. कधीकधी आपल्याला एखाद्या गोष्टीजवळ, एखाद्या दाराजवळ जाऊ नकोस असं सांगितलं जातं, पण कधीकधी माणसाचं मन त्याच्या अगदी विरुद्ध वागतं. माणसाची त्या दारामागे काय असेल हे जाणून घेण्याची इच्छा आणखी वाढते. जर कुणी आपल्याला ते दार कोणत्याही परिस्थितीत उघडू नकोस असं सांगितलं तर मनात नकळत एकच प्रश्न निर्माण होतो, त्या दारामागे असं काय आहे ज्याची सगळ्यांना इतकी भीती वाटते. पण मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवणं आवश्यक नसतं, कारण काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जात नाहीत, तर अशा ठिकाणी घेऊन जातात जिथून परत येण्याचा मार्गच उरत नाही. आणि आजची ही गोष्ट आहे अशाच एका बंद दाराची, जे जवळजवळ 70 वर्ष उघडलं गेलं नव्हतं, कारण त्या दारावर लावलेलं कुलूप हे बाहेरच्या माणसांना आत जाण्यापासून रोखण्यासाठी नव्हतंच. ते कुलूप होतं आत असलेल्या एका गोष्टीला बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी. पण जोपर्यंत हे सत्य 14 वर्षांच्या अन्वी निंबाळकरला समजलं होतं तेव्हा खूप उशीर झाला होता, कारण तिनं ते दार आधीच उघडलं होतं. चला तर मग सुरू करूयात एक नवीन कथा. कथेचं नाव आहे आंबेघर गावातील तो निंबाळकर वाडा. कथेला आता सुरुवात करू. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये मुख्य महामार्गापासून जवळजवळ 12 किलोमीटर आत आंबेघर नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव फार मोठं नव्हतं. 400-500 घरं, ग्रामपंचायतीची एक छोटी इमारत, जिल्हा परिषदेची शाळा, गावाच्या मध्यभागी जुनं मारुतीचं मंदिर आणि चारही बाजूंना पसरलेली भाताची आणि ऊसाची शेतं, एवढाच त्या गावाचा विस्तार होता. पण पावसाळा सुरू झाला की आंबेघरचा संपूर्ण चेहराच बदलून जायचा. सह्याद्रीच्या काळ्या डोंगरांवरून खाली कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, रस्त्यांवर उतरलेलं दाट धुकं, दिवसभर ढगांमागे लपलेला सूर्य आणि संध्याकाळ होताच संपूर्ण परिसरावर पसरलेला असा गडद अंधार की घराच्या अंगणापलीकडचंही काही दिसायचं नाही. गावाच्या पश्चिमेकडून सह्याद्रीच्या घनदाट जंगलाचा पट्टा सुरू होत होता आणि त्याच जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या मातीच्या रस्त्यावर गावातील शेवटचं घर मागे पडल्यानंतर जवळजवळ अर्ध्या किलोमीटरवर एका प्रचंड जुन्या पिंपळाच्या झाडामागे काळ्या दगडांनी बांधलेला एक विशाल वाडा उभा होता. गावातील प्रत्येक जण त्याला निंबाळकरांचा वाडा म्हणून ओळखत होते. वाड्याचं बांधकाम जवळजवळ 150 वर्षांपूर्वी झालं होतं. मध्यभागी मोठं चौकोनी अंगण, अंगणाभोवती लाकडी खांबाची रुंद पडवी, पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना खोल्यांच्या लांब रांगा, वरच्या मजल्यावर जाणारा रुंद लाकडी जिना, धान्य साठवण्यासाठी स्वतंत्र कोठार, मागच्या बाजूला आंबा, जांभूळ आणि फणसाच्या जुन्या झाडांनी वेढलेली एक खोल विहीर आणि वाड्याच्या पश्चिमेकडील टोकाला बाकीच्या खोल्यांपासून काहीसं वेगळं असलेलं एक जुनं देवघर, असं त्या वाड्याचं स्वरूप होतं.
एकेकाळी निंबाळकर कुटुंबाच्या 3 पिढ्या त्या वाड्यात एकत्र राहत होत्या. नोकर चाकर, शेतावर काम करणारी माणसं आणि सतत येणारे जाणारे पाहुणे, यामुळे वाडा नेहमी माणसांनी भरलेला असायचा. पण काळ बदलत गेला. पुढच्या पिढ्या शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्या मुंबईला गेल्या आणि हळूहळू वाड्यातील एक एक खोली बंद होत गेली. शेवटी विश्वास निंबाळकर यांचे वडील दत्तात्रय निंबाळकर हेच अधूनमधून तिथे येऊन काही दिवस राहत असत. पण त्यांच्या मृत्यूनंतर वाडा पूर्णपणे विश्वासच्या नावावर झाला. विश्वास निंबाळकर पुण्यातील एका मोठ्या बांधकाम कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होता. त्याची पत्नी मृणाल एका खासगी महाविद्यालयात मानसशास्त्र शिकवत होती आणि त्यांची 14 वर्षांची मुलगी अन्वी 9वीत शिकत होती. विश्वासचं बालपण आंबेघरच्या याच वाड्यात गेलं होतं. पण त्याच्या आठवणींमध्ये त्या वाड्याशी संबंधित एक गोष्ट कायमची अडकून राहिली होती. तो लहान असताना त्याचे वडील त्याला वाड्यात कुठेही फिरू द्यायचे, पण पश्चिमेकडील देवघराच्या दाराजवळ जाण्यास मात्र त्याला सक्त मनाई होती. एकदा 8 वर्षांचा असताना विश्वास खेळता खेळता त्या दाराजवळ गेला होता आणि त्याने कुलपाला हात लावला होता. त्याचे वडील दत्तात्रय यांनी ते पाहताच आयुष्यात पहिल्यांदाच त्याला इतक्या जोरात कानाखाली मारली होती की तो खाली पडला होता. त्यानंतर त्यांनी त्याचा हात धरून त्याला तिथून दूर नेलं होतं आणि फक्त एकच वाक्य सांगितलं होतं, त्या दाराला पुन्हा कधीही हात लावायचा नाही. विश्वासने रडत विचारलं होतं, का? त्यावर दत्तात्रय काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले होते आणि म्हणाले होते, कारण प्रत्येक देवघरात देवच असतो असं नाही. त्या वयात त्या वाक्याचा अर्थ विश्वासला समजला नव्हता आणि नंतर शिक्षणासाठी पुण्याला गेल्यावर त्याने त्याचा विचार सुद्धा केला नव्हता. पण वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा वाड्याची कागदपत्र त्याच्या नावावर झाली तेव्हा अनेक वर्षांनी ते वाक्य पुन्हा त्याच्या मनात आलं होतं. तरीही त्याने त्याला बालपणीच्या आठवणींपेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही. वाडा विकून टाकण्याचा त्याचा विचार होता, पण मृणालने घाई करू नकोस असं सांगितलं. आसपासची जमीन आणि वाड्याचा ऐतिहासिक ढाचा पाहता भविष्यात त्या जागेचा पर्यटनासाठी किंवा होमस्टेसाठी उपयोग होऊ शकतो असं तिला वाटत होतं. योगायोगाने त्याच काळात विश्वासला काही महिने घरून काम करण्याची परवानगी मिळाली आणि अन्वीच्या शाळेला सुद्धा मोठी सुट्टी मिळाली होती. त्यामुळे वाड्याची दुरुस्ती स्वतःच्या देखरेखीखाली करून घेण्यासाठी काही महिने आंबेघरमध्ये राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निंबाळकर कुटुंबाची गाडी आंबेघरच्या वेशीत शिरली तेव्हा जून महिन्याची शेवटची संध्याकाळ होती. पावसाची हलकी सर नुकतीच थांबली होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांवरून पाण्याचे थेंब खाली पडत होते. आकाशात काळे ढग जमा झाले होते. सूर्य मावळायला अजून थोडा वेळ असला तरी गावावर आधीच संध्याकाळ उतरल्यासारखी वाटत होती. वाड्यासमोर पोचल्यावर विश्वासने गाडी थांबवली. मुख्य दरवाजाजवळ 60-65 वर्षांचा तुकाराम त्यांचीच वाट पाहत उभा होता. तुकारामचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून निंबाळकरांच्या जमिनीची देखभाल करत होतं. विश्वास लहान असताना तुकाराम तरुण होता. विश्वासला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याने पुढे येऊन विश्वासचं स्वागत केलं, मृणालला नमस्कार केला. पण गाडीतून अन्वी खाली उतरल्यावर त्याची नजर काही क्षण तिच्या चेहऱ्यावरच थांबली. अन्वीच्या ते लक्षात आलं आणि तिने हसतच विचारलं, काय हो काका, असं का बघताय? तिच्या या वाक्याने तुकाराम जणू भानावर आला. त्याने लगेच नजर खाली केली आणि तो म्हणाला, काही नाही बाळा, तू कोणासारखी दिसतेस याचा अंदाज बांधत होतो. तसे विश्वासने सहज विचारलं, मग सांग की कोणासारखी दिसते? पण तुकारामने विश्वासच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो सामान उचलत म्हणाला, बघू, सांगतो नंतर. चला, पाऊस पुन्हा सुरू व्हायच्या आधी आज जाऊया. पहिल्याच 2 दिवसात अन्वीने संपूर्ण वाडा पालथा घातला. शहरातील फ्लॅटमध्ये वाढलेल्या मुलीसाठी तो वाडा एखाद्या रहस्यमय भूलभुलैयासारखा होता. कुठे जुन्या लाकडी पेट्या, कुठे पितळी भांडी, कुठे धुळीनं झाकलेली काळ्या पांढऱ्या छायाचित्रांची कपाटं, तर कुठे अनेक वर्ष बंद असलेल्या खोल्या.
ती मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत प्रत्येक जागा पाहत होती. एके दुपारी वरच्या मजल्यावरून खाली येताना ती वाड्याच्या पश्चिमेकडील पडवीत पोचली आणि तिथे तिला एक असं दार दिसलं जे बाकीच्या सगळ्या दारांपेक्षा वेगळं होतं. जाड काळ्या लाकडाचं ते दार होतं आणि त्यावर आडव्या तांब्याच्या पट्ट्या ठोकल्या होत्या. मध्यभागी मोठं लोखंडी कुलूप होतं. चौकटीवर हळद कुंकवाचे जुने डाग दिसत होते, पण त्या डागांच्या खाली काळ्या रंगाने काढल्यासारखी काही विचित्र चिन्ह होती आणि चौकटीच्या चारही बाजूंना लहान लहान लोखंडी खिळे ठोकलेले दिसत होते. अन्वीने मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि ती त्या दाराजवळ गेली. तिने कुलपाला हात लावण्यासाठी हात पुढे केला आणि त्याच क्षणी मागून तुकारामचा घाबरलेला आवाज आला. "त्या दाराला हात लावू नकोस बाळा." अन्वी दचकून मागे वळाली. तुकाराम तिच्यापासून काही अंतरावर उभा होता, पण त्याचा चेहरा नेहमीसारखा शांत नव्हता. "का हो काका, काय आहे आत?" अन्वीने विचारलं. तुकारामने क्षणभर दाराकडे पाहिलं आणि नजर दुसरीकडे वळवत तो म्हणाला, "जुनं देवघर आहे ते. कित्येक वर्ष उघडलेलं नाहीये. आत धूळ असेल, साप विंचू असतील. तू तिकडे जाऊ नकोस." अन्वीने दाराकडे पुन्हा पाहिलं आणि विचारलं, "देवघराला एवढं मोठं कुलूप?" तुकाराम काही क्षण गप्प राहिला आणि मग अतिशय गंभीर आवाजात म्हणाला, "काही जुन्या गोष्टी तशाच बंद ठेवलेल्या बऱ्या असतात." रात्रीची जेवणं झाली आणि सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. सर्वजण गाढ झोपेत होते. अचानक त्या रात्री अन्वीला एक आवाज ऐकू आला. त्या आवाजाने तिची झोप उघडली. तिने मोबाईल पाहिला. रात्रीचे 2:17 झाली होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि अधूनमधून विजा चमकत होत्या. ती पुन्हा डोळे मिटणार इतक्यात तिला असा आवाज ऐकू आला. सुरुवातीला तिला वाटलं खिडकीवर झाडाची फांदी आदळत असेल, पण काही क्षणांनी तो आवाज पुन्हा आला आणि यावेळी तो खोलीच्या बाहेरून येत असल्याचं स्पष्ट जाणवलं. अन्वीने दरवाजा उघडला. पडवीत अंधार होता. दूर पश्चिमेकडच्या भागात लावलेला एक छोटासा पिवळा दिवा अधूनमधून मंद होत होता. तो आवाज पुन्हा आला. अन्वी हळूहळू पुढे गेली. प्रत्येक पावलाबरोबर तो आवाज स्पष्ट होत होता. ती त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली आणि काहीच वेळात ती बंद देवघरासमोर पोचली. आता तो आवाज थांबला होता. अन्वीने त्या दाराला कान लावला, कारण तो आवाज तिथूनच येत होता, पण आतून काहीच ऐकू आलं नाही. ती परत जाण्यासाठी मागे वळणार इतक्या दाराच्या पलीकडून कुणीतरी अतिशय हळू आवाजात तिचं नाव घेतलं, "अन्वी." तिने जसा तो आवाज ऐकला तसे तिच्या संपूर्ण शरीरावर काटा आला. घाबरून ती 2 पावलं मागे सरकली. काही क्षण असेच शांततेत गेले आणि मग पुन्हा तोच आवाज आला. यावेळी तो थोडा स्पष्ट आला, "अन्वी, दार उघड." तसे अन्वी घाबरून मागे वळाली आणि जवळजवळ धावतच आपल्या खोलीत परत आली. दरवाजा बंद करून ती पलंगावर बसली आणि बराच वेळ ती तशीच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घडलेला सर्व प्रकार मृणालच्या कानावर घातला, पण मृणालने ते फार काही मनावर घेतलं नाही. नवीन जागा, नवीन बेड, ते सुद्धा जुन्या काळातील, त्यामुळे अन्वीला भास झाला असेल असे विचार तिच्या मनात आले. विश्वास खुर्चीवर बसून चहा येण्याची वाट बघत बसला होता. बराच वेळ झाला म्हणून त्याने तुकारामला आवाज दिला. तसे तुकाराम लगेच चहा घेऊन हजर झाला. "तुकाराम, देवघराची चावी कुठे?" विश्वासने विचारलं. तो प्रश्न ऐकताच तुकारामच्या हातातील चहाचा कप क्षणभर त्याच्या हातातच राहिला. "चावी दादासाहेबांकडे होती," तो घाबरून म्हणाला. "बाबांकडे?" विश्वासने विचारलं. त्यावर तुकारामने फक्त होकारार्थी मान हलवली आणि काही वेळाने तो म्हणाला, "आणि त्यांनी ती कुठे ठेवली आहे हे मला सुद्धा माहीत नाही." इतके बोलून तो निघून गेला. वाड्याच्या पश्चिमेकडील छपराची काही दुरुस्ती करून घ्यायची होती, कारण काही कौलं तुटलेली होती. तसं काही दिवसांनी वाड्याच्या पश्चिमेकडील छपराची दुरुस्ती करण्याचं काम सुरू झालं.
ते काम सुरू असताना एका कामगाराला जुन्या कौलांखाली एक लहान लोखंडी पेटी सापडली. अन्वी काम पाहत तिथेच उभी होती. ताईसाहेब, हे बघा, इथे काहीतरी सापडलंय, तो कामगार ओरडला आणि त्याने वरूनच ती पेटी अन्वीला दाखवली. बघू, खाली टाका, अन्वी ओरडली. तसे त्या कामगाराने ती पेटी खाली अन्वीच्या दिशेने टाकली. अन्वीने ती पेटी निरखून पाहिली आणि ती उघडली. पेटीत काही जुनी नाणी, 2 चांदीच्या अंगठ्या आणि एक लांब काळसर चावी होती. ती आश्चर्याने त्या जुन्या काळातील गोष्टी पाहत होती. इतक्यात तिची नजर त्या पेटीत असलेल्या लांब काळसर चावीकडे गेली. पेटीत ती चावी पाहताच अचानक तिला त्या देवघराच्या कुलपाची आठवण झाली. कामगारांचं लक्ष नसताना तिने ती चावी आपल्या खिशात ठेवली. त्या रात्री बरोबर 2:17 तिचे डोळे उघडले. यावेळी कोणताही आवाज झाला नव्हता. तरीही तिला जाग आली आणि ती उठली. अशी अचानक जाग आल्यामुळे ती बेडवर बसून राहिली. ती विचार करत होती की आत्ता आपण स्वतःहून उठलो की कुणीतरी आपल्याला उठवलं. या प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नव्हतं. तिच्या मनात सतत एकच विचार घुमत होता, ते बंद दार उघड, ते दार उघड, दार उघड. कसे कोण जाणे, पण तिची पावलं स्वतःहून त्या देवघराच्या दिशेने पडू लागली. ती अशी चालत होती जणू काही ती झोपेत चालतीये. काहीच वेळात ती चावी घेऊन देवघरासमोर पोचली. तिने ती चावी कुलपात घातली आणि फिरवली. तसे चावी सुद्धा सहज फिरली. कुलूप खाली पडलं आणि त्याच क्षणी वाड्याच्या कुठल्या तरी खोल भागातून एखाद्या माणसाने अनेक वर्षांनी पहिल्यांदा दीर्घ श्वास घेतल्यासारखा आवाज आला. अन्वी काही क्षण त्या दारासमोर उभी राहिली. तिचं एक मन तिला परत जा असं सांगत होतं, पण दुसरं मन तिला दार उघडण्यासाठी भाग पाडत होतं. शेवटी तिने दार ढकललं. तसं दार उघडलं गेलं. आतून आलेल्या थंडगार हवेच्या झोताने तिच्या अंगावर शहारे आले. त्या खोलीत देवाची एकही मूर्ती नव्हती. मध्यभागी दगडी चौथरा होता. 4ही भिंतींवर काळसर वर्तुळं आणि विचित्र चिन्ह होती. जमिनीच्या 4 कोपऱ्यात लोखंडी खिळे ठोकलेले होते आणि एका कोपऱ्यात लालसर कपड्यानं झाकलेली लाकडी पेटी ठेवली होती. अन्वी हळूहळू त्या पेटीजवळ गेली. तिने त्या पेटीचं झाकण उघडलं. पेटीच्या आत एक छोटासा पितळी आरसा, काळ्या मण्यांची माळ आणि लाल कापडात गुंडाळलेली एक जुनी वही होती. त्या सर्व जुन्या काळातील गोष्टी ती आश्चर्याने आणि कुतूहलाने पाहत होती. तिने तो पितळी आरसा हातात घेतला आणि ती त्या आरशाकडे निरखून पाहू लागली. आरशाच्या मागच्या बाजूला एका स्त्रीचा चेहरा कोरला होता. तो आरसा बघत असताना अचानक तिच्या बोटाला काहीतरी टोचलं. आरशाची कडा एके ठिकाणी तुटलेली होती. काही सेकंदात तिच्या बोटातून थोडं रक्त वाहू लागलं. तिच्या बोटातून बाहेर आलेला रक्ताचा एक छोटासा थेंब आरशाच्या पृष्ठभागावर पडला आणि अचानक तिच्या मागचं दार प्रचंड आवाज करत बंद झालं. अन्वीने घाबरून मागे पाहिलं. खोलीत पूर्ण अंधार होता. तिने मोबाईलचा फ्लॅश सुरू केला. त्याचा प्रकाश खोलीतील भिंतींवर फिरवत असताना अचानक तिला तिच्या कानाजवळ कोणीतरी जोरात श्वास घेतला असल्याची जाणीव झाली आणि त्या मागोमाग तिला एक आवाज ऐकू आला. इतकी वर्ष. तो एका स्त्रीचा आवाज होता. तो आवाज ऐकून अन्वी जागेवरच गोठली. काही क्षण तिथे पुन्हा शांतता पसरली आणि मग तो आवाज पुन्हा आला. इतकी वर्ष वाट पाहिली. तो आवाज तिच्या पाठीमागून येत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने हळूहळू हातातील आरसा स्वतःच्या चेहऱ्यासमोर धरला. आरशात तिला तिचं प्रतिबिंब दिसत होतं, पण तिच्या मागे कोणीतरी उभं असल्याचं तिला आरशात दिसलं. ती एक स्त्रीच होती. तिच्या चेहऱ्यावर तिचे काळे लांब केस पसरले होते. ते दृश्य पाहून अन्वी प्रचंड घाबरली आणि तिने किंचाळतच मागे वळून पाहिलं, पण आता तिच्या मागे कोणीच नव्हतं. ती पुन्हा पुढे वळाली आणि तिने पुन्हा आरशात पाहिलं. यावेळेस ती आरशात दिसलेली स्त्री तिच्या आणखी जवळ आली होती आणि अचानक त्या स्त्रीचे ओठ हलले.
माझ्याकडे पाहू नकोस. पण त्याच क्षणी त्या स्त्रीच्या सुद्धा मागच्या अंधारातून 2 डोळे चमकल्याचे अन्वीला दिसले. ते डोळे भयंकर दिसत होते. ते डोळे पाहून अन्वीची शुद्धच हरपली आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. इकडे सकाळी विश्वासला जाग आली. त्याने सहज इकडे तिकडे वाड्यात नजर टाकली. तसे त्याला देवघराचं दार उघडं दिसलं आणि तेव्हा पहिल्यांदा त्याच्या मनात खरी भीती निर्माण झाली. त्याने मृणालला सुद्धा उठवलं आणि ते दोघे अन्वीच्या खोलीपाशी आले. तेव्हा त्यांना दिसलं की अन्वीच्या खोलीचं दार उघडंच होतं. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या दोघांनी त्या देवघराच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. ते आत गेले आणि आतील दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. आत देवघरात अन्वी जमिनीवर बेशुद्ध पडली असल्याचं त्यांना नजरेस पडलं. तिच्या हातात तोच पितळी आरसा होता जो अजून सुद्धा तिने घट्ट पकडून ठेवला होता. त्या दोघांनी स्वतःला सावरलं. अन्वीला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. रक्त तपासणी, रक्तदाब, ECG आणि मेंदूची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पण कशातच काही गंभीर आढळलं नाही. संध्याकाळी अन्वी शुद्धीवर आली. तिला ती देवघरात गेल्याचं आठवत होतं, पण त्यानंतर काय झालं हे आठवत नव्हतं. विश्वासने तिला तिथे नक्की काय घडलं हे विचारलं, पण तिला काहीच आठवत नव्हतं. मग विश्वासने तिला त्या आरशाबद्दल विचारलं. तेव्हा ती काही क्षण शांत झाली आणि म्हणाली, बाबा, आठवलं. मी आरशात माझ्या मागे एका बाईला पाहिलं होतं. मी तिला पाहून खूप घाबरले होते, पण नंतर मला असं वाटलं की ती मला घाबरवायला आली नव्हती. मला असं जाणवत होतं की ती मला कुणापासून तरी वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिचं ते बोलणं ऐकून मृणाल आणि विश्वास एकमेकांकडे बघतच राहिले. सर्व काही व्यवस्थित असल्याने त्याच दिवशी अन्वीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. पुढचे काही दिवस वाड्यात नेहमीप्रमाणे सामान्य गेले. सर्व काही सुरळीत असल्यासारखं वाटलं. पण काही दिवसांनी मृणालला अन्वीच्या वागण्यात लहान लहान बदल जाणवू लागले. एके सकाळी मृणाल स्वयंपाकघरात आली तेव्हा अन्वी फ्रीज समोर उभी राहून थंड दूध थेट भांड्यातून पित होती. खरं तर अन्वीला लहानपणापासूनच दूध अजिबात आवडत नव्हतं, पण तरी सुद्धा तिने पूर्ण भांडच तोंडाला लावलं होतं. मृणालला अर्थातच ते एकदम विचित्र वाटलं. अन्वी, अगं काय करतेयस? मृणालने आश्चर्याने विचारलं. अन्वीने दूध पीत पीतच हळूहळू तिच्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर दूध लागलं होतं आणि ती म्हणाली, तिला दूध आवडायचं. तिला म्हणजे कुणाला? मृणालने विचारलं. अन्वी काही क्षण तिच्याकडे रिकाम्या नजरेने फक्त पाहतच राहिली. काही क्षण गेले आणि मग ती अचानक गोंधळून म्हणाली, काय कुणाला? तिने हे असं विचारलं होतं जणू काही सेकंदापूर्वी ती काय बोलली हे तिलाच आठवत नव्हतं. तसे मृणाल तिच्या जवळ गेली आणि तिने विचारलं, अन्वी, तब्येत ठीक आहे ना तुझी? हो, मी बरी आहे आता, अन्वी म्हणाली आणि ती दुधाचं पातेलं टेबलावर ठेवून तिथून निघून गेली. मृणालला तिचं ते वागणं खटकलं. एके दिवशी असेच सर्वजण जेवण करत होते. तुकाराम त्या तिघांना काय हवं नको ते बघत होता. तसे अचानक अन्वीने तुकारामला विचारलं, तुमचे वडील अजूनही त्या विहिरीजवळ जातात का हो काका? ते ऐकून तुकाराम, जो विश्वासला भात वाढत होता, तो अन्वीकडे घाबरून पाहतच राहिला. त्याच्या हातातील पातेलं तसंच हातातच होतं, कारण तुकारामचे वडील जवळजवळ 30 वर्षांपूर्वी वारले होते. त्यानं घाबरून विचारलं, काय काय म्हणालीस तू? तसा अन्वीने भुवया उंचावल्या आणि जणू काही घडलंच नाही अशा स्वरात ती म्हणाली, मी काहीच नाही बोलले. तुकारामने त्या क्षणी विश्वासकडे पाहिलं, पण जे काही घडलं होतं त्यावर तो सुद्धा काही बोलला नाही. त्या दिवशी रात्रीचं जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. त्या रात्री मृणालला अचानक कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. त्या आवाजाने तिची झोप उघडली. इतक्या रात्री इथे कोण बोलतंय हे पाहण्यासाठी ती त्या आवाजाच्या दिशेनं गेली. तसं तिला समजलं की तो आवाज अन्वीच्या खोलीतून येत होता. तसं ती घाबरून अन्वीच्या खोलीपाशी आली आणि दार उघडून तिने हळूच आत नजर टाकली.
तसं तिला दिसलं की अन्वी तर गाढ झोपली होती. कदाचित आपलाच भास झाला असेल असा विचार करून ती दार लावणार इतक्यात पुन्हा तिला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. तो आवाज अन्वीच्याच खोलीतून येत होता. यावेळेस ती दार उघडून आत गेली. तेव्हा तिला दिसलं की अन्वी तर गाढ झोपेत होती, पण तिचे ओठ हलत होते आणि ती अशा भाषेत काहीतरी बोलत होती जी भाषा मृणालने आयुष्यात कधीच ऐकली नव्हती. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.